काय मग माहित पडलं मला, तो ऐकतो की नाही. अच्छा अच्छा, कोणतं गीत ऐकणार आपण या कार्यक्रमात? कुठलं पण जण बाबासाहेब. कुठलं पण तरी पण तुमचं एखादं आवडतं असेल ना, की बुवा हे बरं. आता तुम्ही जे बाबासाहेबांचं गीत सांगितलं, तर नुकतंच एक बाबासाहेबाचा आपण आता एक दिन बनवला आता परवाच्या दिवशी, बरोबर आहे? कोणता होता तो? 135वी जयंती. तर आपण बाबासाहेबांविषयी एक वाक्य सांगू शकाल का मग? कोणतं एक? आता बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान लिहिलेलं आहे, बरोबर आहे? एका व्यक्तीला किंवा एका समाजाला एक दिशा दाखवलेली आहे त्यांनी. तर आपण एक वाक्यात काय सांगू शकाल बाबासाहेबांविषयी? बाबासाहेबांनी अनेक वाक्य सांगितले, असे बाबासाहेबांनी त्याचे वाक्य खूप चांगले सांगितले. पण एक सांगा ना कोणतंही, मी तुम्हाला म्हणलं एक वाक्य आपण, कारण की ते वाक्य आपल्या श्रोत्यांना ऐकू जाईल. आपण हा जो कॉल केला की नाही, आपले सगळे श्रोते ऐकतील की नाही? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे वाक्य. चला छान. तर मग या उक्तीप्रमाणे जर का आपण प्रत्येक व्यक्तीला जर का सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, मग यातूनच आपल्याला काहीतरी शिकायला भेटते, संघर्ष करायला भेटते आणि माहिती मिळते. तर असं हे बाबासाहेबाचं वाक्य आपण आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचूया, तुमच्यापर्यंत, आणि ऐकूया बाबासाहेबांचं एक छानसं गीत. श्रोतो, या गीतासाठी आम्हाला अजून एक कॉल प्राप्त झालेला आहे. आधी तो कॉल घेऊया आणि मग गीत. हॅलो. हॅलो, कार्यक्रम सूर संवाद. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, कोण बोलताय? मी संतोष मोरे बोलतो सर, वरवट खंडेराव, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. बोला. नमस्कार, बऱ्याच दिवसाचा आपला संवाद झाला. बरोबर आहे. नमस्कार नमस्कार. कसं काय सर तुमचं, काय म्हणते ऊन? ऊन तर अकोल्याचं म्हणजे प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहितच आहे. हो हो, अकोल्याचं तापमान खूपच असते. तापमान खूप असते, परंतु कसं असते, अकोल्याच्या आजूबाजूला तेवढंच तापमान असते, पण या तापमानापासून आपल्याला आपली काळजी घ्यावी लागते. बरोबर 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 आहे की नाही? हो सर. आता तुमच्या तिकडे असतेच ना थोडं कसं 19-20? खूप खूप तापमान आहे सर. हा, पण आमच्याकडे सध्या पाणी टंचाई नाही. अच्छा. हो, आमच्याकडे वाडीचं धरण आहे. बरोबर आहे. वाण प्रकल्प. हो, जल है तो कल है. हो हो हो. मग आपण जरी पाणी जरी भरपूर आपल्या इकडे असलं तरी त्याचा जास्तीत जास्त अपव्यय होणार नाही आणि ते चांगल्या कारमी लागेल असं आपण करावं. बरोबर आहे की नाही? याची दक्षता आपण घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून आज आपण पाण्याविषयी काय सांगाल आपल्या सर्व श्रोत्यांना? माझं एकच म्हणणं आहे की आपलं जर पाणी जर आपल्या नळातून आपण भरतो, आपलं पाणी झालं म्हणजे आपण, म्हणजे आमच्या गावातच मी तुम्हाला सांगतो की लोक गलीवर शिपतात, ते पाणी वाया नका जाऊ देऊ, दुसऱ्या लोकांना जाऊ द्या. आता कसं आहे, ठीक आहे, आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगू शकत नाही, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. परंतु आपला हा जो सूरसंवाद हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आपले भरपूर श्रोते ऐकतात. हो हो. भले तुमच्या गावातील असेल, अकोल्यातले असतील किंवा इतरत्र जिथले असतील, त्या श्रोत्यांना आपण सांगूया, त्या लोकांना सांगूया की पाणी वाचवा, पाणी जिरवा. पाणी वाचवा, पाणी जिरवा, पाणी अळवा. बरोबर. आपल्या म्हणजे आपल्या आकाशवाणीवर सकाळी दररोज जाहिरात येत असते ती, थेंब थेंब पाणी, थेंब थेंब पाणी. तर कसं असते, आता सध्या भीम जयंतीचा महिना चालू आहे. बरोबर आहे. हा, आता 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली. बरोबर आहे. आम्ही आमच्या गावात साजरी केली. अगदी छान. तर आपण गीत कोणतं ऐकणार आता या कार्यक्रमात? भीमगीत द्या सर. भीमगीत. हा, आनंद शिंदेच्या आवाजातलं. बरं बरं. आणि पुन्हा एकदा श्रोत्यांना, लोकांना एक संदेश देऊया. तुम्ही सांगा, पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवा. पाणी वाचवा, झाडे तोड करू नका. बरोबर. निसर्गावर मात करू नका. निसर्गावर मात करू नका. अगदी बरोबर आहे. निसर्गावर प्रेम करा. निसर्गावर प्रेम करा. अगदी बरोबर आहे. हो हो. आणि आनंद शिंदे यांच्या आवाजात सांगितलेलं आहे भीमगीत तुमच्या सर्व श्रोत्यांसाठी ऐकूया. मिले भीम के गले कैसे कैसे बुलंदी पे जाकर बने कैसे कैसे
काम से पहले भीम जी का नाम जुबां पे आएगा। काम से पहले भीम जी का नाम जुबां पे आएगा। काम से पहले भीम जी का नाम जुबां पे आएगा। जय भीम वाला आगे आगे बढ़ता है बढ़ जाएगा। जय भीम वाला आगे आगे बढ़ता है बढ़ जाएगा। बढ़ जाएगा, बढ़ जाएगा, बढ़ जाएगा, बढ़ जाएगा। भीम से ही ताकत है, भीम से ही इज्जत है, भीम से ही बरकत है, भीम से ही शोहरत है। भीम की बातों को जो भी दिल से मानेगा, जिंदगी में वो इंसान जिंदगी को जानेगा। उनकी राह से ही जो लोग चले जाते हैं, बन के ऊंचे अफसर घी का निवाला खाते हैं। दिल भरी तो देखो वो सबका पालने वाला, भीम है समंदर मोती उछालने वाला। आज भी है कितने जो गुलामी को सहते हैं, कीड़ों की तरह अक्सर नालों में ही बहते हैं। मेरे भीम से बढ़कर कौन भला क्या देगा, देगा भी तो एक दिन वो देने की सजा देगा। भीम नाम का डंका बज गया जमाने में, बच गया जमाने में। बिखरे हुए लोग अभी आ गए ठिकाने में। आ गए ठिकाने में। नीला 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 परचम जो हाथ में उठाएगा, सोए हुए लोग वो इंसान ही जगाएगा। जय भीम वाला आगे आगे बढ़ता है बढ़ जाएगा। जय भीम वाला आगे आगे बढ़ता है बढ़ जाएगा। बढ़ जाएगा, बढ़ जाएगा, बढ़ जाएगा, बढ़ जाएगा। कार्यक्रम सूर समाजासाठी आपला फोन लागला. आपण कोण बोलताय, कुठून बोलताय? ताराळा तालुका अकोट जिल्हा अकोला. विनोद कडू. बोला कुडू साहेब. काही नाही बा, लावला फोन. कसं काय सर? आज आपला फोन लागला, आपण स्वागत करूया. आणि कोणतं गीत ऐकणार आणि काय माहिती देणार आपल्या श्रोत्यांना आपण? मी माहिती देणार होता बा की माणसानं चांगले कर्म करा, अगदी बरोबर आहे. म्हणून चांगलेच फळ भेटील. मग कसं आहे, कोणाचं चांगलं झालं तर करा, नाही तर वाईटही करू नये. अगदी बरोबर आहे. हा, कारण की जैसे कर्म करशील त्याचे फळ देते ईश्वर. अगदी बरोबर आहे. हा, माझा मुलगा आहे एक मोठा ओम कडू हम्म. आणि छोटा मुलगा आहे मनीष कडू. अच्छा. आई आहे शोभा कडू आणि माझी पत्नी आहे निर्मला कडू. बर, तर आपण कडू साहेब गीत कोणतं ऐकणार? गीत सर सुरेश वाडकर यांच्या आवाजात आहे, ओंकार स्वरूपा. अच्छा. सर तब्येत वगैरे चांगले आहे तुमचे? एकदम मस्त, छान. तब्येती चांगल्या आहेत आणि अशाच तब्येती तुमच्याही राहो, नाही का? हो. बरं, आपलं काय सुरू आहे सध्या? मग आता कसं आहे, ऊन खूप तापून राहिलेलं आहे. हो सर, हो सर. हा, आणि बाहेर पडणं शक्य नसते उन्हात. नाही नाही नाही. हा, तर मग आपला विशेष काही धंदा किंवा काही काम, शेती वगैरे काय असते मग? मी टेलरिंग काम करतो, घरीच कपडे शिवतो. अरे वा. हा, घरच्या घरी शिवतो कपडे. अच्छा, चला, चांगलं आहे. म्हणजे सर्व आकाशवाणीला सर्वांना धन्यवाद देतो की तुम्ही चांगले कार्यक्रम प्रसारित करता. कसं असते, आम्ही प्रसारित करतो आणि पुन्हा आपली सुद्धा साथ असते ना आम्हाला. हो, आमचं कसं आहे, काम पण होते आणि मनोरंजन होते, माहिती भरपूर भेटते आम्हाला. बरोबर आहे, अगदी. आमचा वेळही मस्त जातो आणि माहिती भेटते. चांगली गोष्ट आहे. आणि संगीत कसं आहे की दगडाला पाझर फोडते.
हा हा त्यामुळे संगीत येते त्याच्यात आपण असं म्हणू शकत नाही काही. नाही सर, आपलं नाव काय सर? मी बाळकृष्ण बिडवई बोलतोय. हा ते आपले विजूभाऊ दळवी साहेब होते ते रिटायर झाले आहे की? रिटायर्ड झाले सर ते आता. हो, त्यांची मागे ते वराडी मायबोली येत ते ऐकत जाऊ आम्ही. तर चला मग ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे एक भक्तिगीत. ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद. ओंकार स्वरूपा तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो नमो माय बापा गुरु कृपाधना तोडिया वंदना माया मोहा मोह जाळ माझे कोण निरशील तुझ वीण दयाळा सद्गुरु राया तुझ नमो 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 ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो सद्गुरु राया माझा आनंद सागर त्रैलोक्या आधार गुरुराव त्रैलोक्या आधार गुरुराव त्रैलोक्या आधार गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी ज्या पुढे उदास चंद्र रवी ज्या पुढे उदास चंद्र रवी रवी शशी अग्नि मेणती जारूपा रवी
शशी अग्नि नेणति जारूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद. हॅलो. हॅलो. हा कार्यक्रम सूर संवाद अकोला आकाशवाणी केंद्र. कोण बोलताय? गणेश आवटे. बोला. काय म्हणता गणेशराव? सूर संवादासाठी फोन लागला की नाही आपला? हो. मग आपण संवाद काय साधणार या सूर संवाद या कार्यक्रमात श्रोत्यांविषयी? म्हणजे काही पत्र किती पाठवत असतो. अच्छा अच्छा. आता आमच्या घरी रेणुका देवीचं मंदिर आहे. हा तर उद्या ते देवीचे ते उत्सव करत असतो. ते वाढदिवस देवी माझा जन्मोत्सव. अच्छा, सार्वजनिक आहे का ते? हो, घरी आपलं मंदिर आहे. हा, रेणुका देवीचं उद्या ते जन्मोत्सव करायचं आम्हाला. मग याचं प्रयोजन कसं काय, नियोजन कसं काय? म्हणजे पूर्ण गावातले लोक असतात की तुमच्या कुटुंबातलेच असतात फक्त त्या ठिकाणी? हे आता आमच्या घरातले काही बाहेर भक्त लोक येते. अच्छा, शिरल्यालाच? हो, शिरल्याला सर्व मिळून. मग आता तुम्ही देवीचा एवढा मोठा उत्सव करता, हा, मग देवाला मागणं काय? काही नाही, फक्त आपल्याला कामधंदा यात बरकत मागतो आपण. कामधंदा. अगदी बरोबर. तुम्हालाही बरकत येऊ आणि सर्व गावालाही बरकत येऊ. हो, बरोबर आहे की नाही? सध्या ऊन तापून राहिलेले नाही, उद्या तुमच्या इथे उत्सव आहे, तर तुम्ही काही त्याचं नियोजन केलं की नाही? घरासमोर मंडप असेल किंवा थंड पाण्याची व्यवस्था असेल किंवा बसायला काही व्यवस्था? काही ऊन खूप तापून राहिलेलं आहे आणि आपण उन्हापासून काळजी घेतली पाहिजे शरीराला. आई आहे माझी. आई रेणुकाईची भक्ती करते आई. अच्छा, गीत कोणतं ऐकणार आज? आज रेणुकाईचं द्या ना आम्हाला. उषा मंगेशकरच्या स्वरातलं देऊ का? माझी रेणुका माऊली. हो हो, चालेल. ठीक आहे. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय. जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. नाही आळस मनात आली तापल्या उन्हात. नाही आळस मनात माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. खाली बैस घे आराम
हॅलो, हा मी आहे बडनेरावरून बोलत आहो, शेख निसार. शेख निसार बोलताय का? हा, बडनेरावरून शेख निसार बोलत आहो. बोला बोला बोला. गाण्याची फरमाईश हवी होती. बिलकुल, गाण्याची फरमाईश आपली पूर्ण करू. आपण गीत सांगा कोणतं. राजेश खन्नाचं गीत आहे, चलते चलते मेरे गीत याद रख. कभी अलविदा ना कहना. ठीक आहे ठीक आहे. राजेश खन्नाचं आहे, एवढं माहिती होतं. अजून शेख साहेब आपण काय करत बडनेराला? बडनेराला माझं कसं आहे, मी एका बाइंडिंगच्या दुकानावर काम करत होतो. अच्छा. हा. आणि मग रेडिओ आमचं चालू राहते ना. रेडिओ चालू राहतो. हा, आपलं काम करत राहायचं, रेडिओ चालू राहतं. आणि रेडिओविषयी आपण काय सांगू शकाल? रेडिओ विषय म्हणजे कसं आहे, एक आपल्याला रेडिओ असं आहे की आपल्याला काम करताना मनोरंजन पण होऊन जाते आणि टाइमपास पण होऊन जाते. बरोबर आहे. आणि कसं असते, मनुष्य त्या दुनियेत चालला जातो. हा, आपलं कामही होते आणि आपलं मनोरंजन पण होऊन जाते ना त्याच्यामध्ये. माझं हे चलते चलते हे जे गीत सांगितलं हे आवडतंय का आपलं, की राजेश खन्ना आवडतं? हा, ठीक आहे सर. ठीक आहे ठीक आहे. चलते चलते या चित्रपटातलं येते. हा, ठीक. ते शीर्षक गीत आहे. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे. प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे. सपनों को फिर भी तुम यूं ही सजाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. बीच राह में दिलबर बिछड़ जाए कहीं हम अगर, और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर. बीच राह में दिलबर बिछड़ जाए कहीं हम अगर, और सुनी सी लगे तुम्हें
जीवन की ये डगर हम लौट आएंगे, तुम यूं ही बुलाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। हॅलो हॅलो हॅलो, कार्यक्रम सूर संवाद. देशमुख भारत जैन बोलतो सर. बोला पारस भाऊ. आनंदी आनंद सर. सर तुम्ही सांगा मजेत सर. आनंदी आनंदाकडे जिकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंद खूप छान वाटतं सर. सर मला ते खलनायक मधलं ओ मा तुझे सलाम हे गीत ऐकायचं होतं सर. खलनायक चित्रपटातलं. हो सर. अजून काय म्हणता पारस भाऊ? आनंदी आनंद सर. तुमचं प्रेम आहे आकाशवाणीचा आनंदी आनंद घेतो सर आम्ही. फार छान वाटतं. बिलकुल आनंद घ्या. आनंदाबरोबर आपल्या जीवनाची काळजी घ्या, आरोग्याची सुद्धा काळजी घ्या. ऊन खूप तापून राहिलेलं आहे आणि दुपारच्या वेळेस शांत वातावरणामध्ये मस्त छान गावाचा आनंद घेत असतो आणि उन्हात फिरायचं काम नाही, काही नाही, शांत मध्ये मस्त आनंद येतो सर. बिलकुल बिलकुल बिलकुल. जुने कार्यक्रम परत सुरू करावा अशी आमची इच्छा आहे सर. कसं असते तुमचं म्हणणं बरोबर आहे. जुने कार्यक्रम आपण सुरू करू, होतील ते. कसं असते कोणत्याही गोष्टीला एक वेळ लागतो की नाही. बिलकुल बिलकुल सर. आणि सर त्याच्यामध्ये चांगुणाची कादंबरी होती आणि डेबू परत सुरू करा डेबू होती कादंबरी, बरोबर आहे. आणि परत पाहिजे तरी छान होतं. आणि कारागिरी केलं होतं त्यांनी सर, कारागिरी पण फार छान होतं सर. बिलकुल बिलकुल. आणि जुने असं वाटतं की ते परत ऐका. एका वेळेस मन नाही भरत सर. ते एका वेळेस कधीच होत नाही पूर्ण. तुम्ही ते परत त्यांना एक वेळा केलं तर फार छान, सर्वांना आनंद येईल सर. डेबू अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. सांगण्यासारखी कादंबरी परत वाचणं ऐकणं फार आनंद आहे सर. इतकी छान त्यांनी केलेली आहे ना की असं वाटतं खरोखर उत्कृष्ट आहे. बिलकुल बिलकुल, काही हरकत नाही. आपल्या शब्दाला यश हो अशी आपण प्रार्थना करूया. आणि तुम्हाला अकोल्यामध्ये तुमच्या गावात, तुमच्या ठिकाणी, तुमच्या घरी ऐकूया हे खलनायक चित्रपटातील गीत. फार फार धन्यवाद. धन्यवाद. जो गिर गया इस जहां की नजर से, देखो उसे कभी एक मां की नजर से. तुझको प्यारे रावण हो या राम, ओ माँ तुझे सलाम, ओ माँ तुझे सलाम. अपने बच्चे तुझको प्यारे रावण हो या राम.
बच्चे तुझे सताते हैं, बरसों तुझे रुलाते हैं, दूध तो क्या आंसुअन की भी कीमत नहीं चुकाते हैं, दूध तो क्या आंसुअन की भी कीमत नहीं चुकाते हैं, हंस कर माफ तू कर देती है उनके दोष तमाम। ऐ माँ, ऐ माँ, ऐ माँ, ऐ माँ, ऐ माँ तुझे सलाम, ऐ माँ तुझे सलाम। अपने बच्चे तुझको प्यारे, रावण हो या राम, रावण हो या राम। ऐसा नटखट था घनश्याम, तंग था सारा गोकुल धाम। ऐसा नटखट था घनश्याम, तंग था सारा गोकुल धाम। मगर यशोदा कहती थी, मगर यशोदा कहती थी, झूठे हैं ये लोग तमाम, मेरे लाल को करते हैं सारे यूं ही बदनाम। ओ माँ तुझे सलाम, ओ माँ तुझे सलाम। अपने बच्चे तुझको प्यारे, रावण हो या राम, रावण हो या राम। हॅलो हॅलो, हा कार्यक्रम सूर संवाद. पातोड्या गावातून बोलतो आम्ही. तुमच्या घरी 4 एकर वावर आहे, पहिलाच काढून लागला. पण आपलं नाव तर सांगा दादा. हा, नंदकिशोर रामदास इंगळे. नंदकिशोर भाऊ, तर गीत कोणतं ऐकणार आपण सांगा एक. गजानन महाराज आरती, आरती तर आम्हाला आरती. तर ठीक आहे इंगळे साहेब, तुमच्यासाठी आम्ही प्रसारित येत आहोत श्री संत गजानन महाराजांची आरती. Baba
मन अव्यय अविनाशी स्थिरचर व्यापून उरले जे या जगतासी ते तो तत्व खरोखर निसंशय असी मानव देहासी जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवसर दासी कुंवर चढ़ साराया जय देव जय ओम देसी जाती गायब तो कवणा करोनी गण गण गणात बोते या भजना ओम देसी जाती गायब तो कवणा करोनी गण गण गणात बोते या भजना दाता हरिहर गुरुवर तुझी सुख सदना तिकडे पाहावे तिकडे तू दिसती नैना जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवसर दासी कुंवर चढ़ साराया जय देव जय देव लीला अनंत केल्या बंकट सदनात विलेचा अग्नी वाचून तिलमीत क्षणात आणील जीवन निर्जल वापीत लीला ब्रह्मगिरीचा सर्वाचा नाश जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवसर दासी कुंवर चढ़ साराया जय देव जय देव व्याधी वारण केले कैका संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन व्याधी वारण केले कैका संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण स्वामी दास गणते मान्य करा कवन जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवसर दासी कुंवर चढ़ साराया जय देव जय देव अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेराव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवसर दासी कुंवर चढ़ साराया जय देव हा हॅलो, आकाशवाणी अकोला. अकोला आकाशवाणी केंद्र, कार्यक्रम सूर संवाद. आपण कोण? सर मी लहान उमरी अकोला येथून उद्धव धोरण बोलतो. धोरण सर नमस्कार.
बाळासाहेब आहेत ना? यस. चला आवाज ऐकून आम्हाला खूप बरं वाटलं. तर बोला सर, अजून काय म्हणतात? गीत कोणतं ऐकणार? काही विशेष, काही नवल? सध्या आता उन्हाळ्याच्या ज्या झळा आहेत चांगल्या जाणवत आहेत. बरोबर आहे. त्यामुळे उन्हाळ्यात एक गीत आहे गिरफ्तार सिनेमामधलं. हो, धूप में निकला ना करो. किशोर कुमार, धूप में निकला ना करो रूप की राणी. आणि सध्याचे आकाशवाणीच्या कार्यक्रमात बदल झालेला आहे सर. तो विशेष आवडून आला. म्हणजे कारण आता सूरसंवादची वेळ बदलली, त्याच्यानंतर आपली फरमाईश जी आहे त्याची बरीचशी वेळ बदलली. त्यामुळे जे नवीन स्वरूप आहे ते खरंच वाखात आहे सर. कसं आहे, तेच ते ठेवण्यापेक्षा काहीतरी थोडंसं चलन वेगळं केलं, कारण की बदलणे हा निसर्गाचा नियम आहे. हो सर, बरोबर आहे. आज ऊन तर उद्या पाऊस, उद्या पाऊस तर परवा थंडी. हो हो हो. तर या ऋतुचक्राप्रमाणे आमचे आकाशवाणीचे जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा हे थोडंसं चक्र बदललं. हो सर. आणि त्या चक्राच्या गतीमध्ये आपल्याला जायचं आहे. बिलकुल बिलकुल बरोबर आहे सर. बरोबर आहे. तर अजून काय म्हणतात सर आपण? काय नाही, आमचे जे मित्र आहेत प्रमोद पवार. त्यांनाही हे गीत ऐकायचं होतं. बिलकुल. त्यामुळे दोघांची आवड एकत्र सांगितली सर. चालेल. आणि उन्हाविषयी श्रोत्यांना काय संदेश द्याल? काय म्हणतो सर? उन्हाविषयी हा संदेश देता येईल की जर आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा. अगदी बरोबर. तर पांढरे कपडे परिधान करा, डोक्याला रुमाल बांधा, सोबत एखादा कांदा असू द्या, आणि सर्वात महत्वाचं तर भरपूर पाणी प्या. अगदी बरोबर. आणि याशिवाय जसं आपण आपली स्वतःची काळजी घेतो, वन्य पक्षी आहे विशेषतः, तर यांच्यासाठी सुद्धा आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो तर एखाद्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या मातीच्या भांड्यात जर पाणी भरता आलं तर त्यांची ताण जी आहे ती या ठिकाणी आपण भागवू शकतो. बरोबर. हा एक म्हणजे एक मानवतेच्या दृष्टिकोनातून चांगला संदेश श्रोत्यांपर्यंत जाऊ शकेल. अगदी बरोबर आहे. म्हणजे उन्हाळ्याबरोबर निसर्गाची सुद्धा आपल्याला साथ लाभली पाहिजे. हो सर. हे पशु पक्षी आहेत, यांना सुद्धा जीवन जगायचं आहे. हो सर. तर त्यांना सुद्धा आपण पाणी प्यायला कुठेतरी ठेवलं पाहिजे, एखादं भांडं. बरोबर आहे तुमचं म्हणणं. आणि निश्चित आपल्या या सूर संवादच्या कार्यक्रमातून तुमचा हा जो संवाद आहे हा श्रोते ऐकतील आणि तसं करतील. बरोबर आहे सर? असं असे श्रोते करतील. तर आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. आणि ऐकूया गिरफ्तार चित्रपटातील हे गीत. धन्यवाद सर. धन्यवाद. में निकला न करो रूप की रानी, गोरा रंग काला न पड़ जाए। धूप में निकला न करो रूप की रानी, गोरा रंग काला न पड़ जाए। मस्त मस्त आंखों से छलकाओ न मदिरा, मधुशाला में ताला न पड़ जाए। धूप में निकला न करो रूप की रानी, गोरा रंग काला न पड़ जाए। तुम जो थक गई हो तो बाहों में उठा ले, तुम जो थक गई हो तो बाहों में उठा ले। हुक्म दो हमें तो अभी पाल किला दे। पंथ है पथरीला पैदल न चलो तुम, पंथ है पथरीला पैदल न चलो तुम, कहीं पाँव में छाला न पड़ जाए। धूप में
में निकला न करो रूप की रानी, गोरा रंग काला न पड़ जाए। तन्हा तुम्हें छोड़ तो कैसे, हाँ एक पल भी तन्हा तुम्हें छोड़ तो कैसे, किसी साधन से पाला ना पड़ जाए। धूप में निकला न करो रूप की रानी, गोरा रंग काला न पड़ जाए। मस्त मस्त आंखों से छलकाओ न मदिरा, मधुशाला में ताला न पड़ जाए। श्रोतो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सूर संवाद. आपणासमोर सादर केला बाळकृष्ण बिडवे यांनी. सूरसंवाद. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांची होती. तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे यांचं होतं. सूरसंवाद सादर करते होते सूरज गोळे. अकोला आकाशवाणीची निर्मिती. सूरसंवाद. श्रोत्यो, आपणही या कार्यक्रमात भाग घेऊ शकता. त्यासाठी आम्हाला लक्षात ठेवा, दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत फोन करायचा आहे आणि सूरसंवाद या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. ज्या श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभागी झालेले अशांनी 3 महिन्यापर्यंत आम्हाला फोन लावायचा नाहीये. दुसऱ्या श्रोत्यांना सहभाग घेऊ द्या. तेव्हा ऐकत राहा अकोला आकाशवाणी. सूरसंवाद. अकोला आकाशवाणीचं